अगदी राजू, पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. मात्र आतापर्यंतचे अपडेट्स आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूयात. अटी आणि शर्तींचं उल्लंघन झालेलं आहे असं एक महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. आतापर्यंत या आंदोलनामध्ये अटी शर्तींचं उल्लंघन झाल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला काही सूचना सुद्धा केलेल्या आहेत. एक महत्त्वाची अपडेट यामधली ती म्हणजे मुंबईमध्ये आता आणखी गर्दी येऊ देऊ नका. मुंबईचे जे एंट्री गेट्स आहेत, नवी मुंबई, ठाणे या सगळ्या ठिकाणी लोकांना थांबवा असे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. सीएसएमटी स्थानकाचा परिसर असेल, मरीन ड्राईव्हचा परिसर आहे, फ्लोरा फाउंटन, दक्षिण मुंबई या सगळ्या परिसरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आंदोलक आलेत. या आंदोलकांना हटवण्याचे आदेशही देण्यात आलेत हायकोर्टाकडून. नियमांचं उल्लंघन झालंय. आझाद मैदान पोलिसांनी कोर्टामध्ये या संदर्भातली माहिती दिली. नियमांचं उल्लंघन झालंय हे जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना सांगण्यात आलेलं होतं अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे. मात्र जरांगेंनी पोलिसांनी ज्या पद्धतीची नोटीस दिली ती नोटीस स्वीकारली नसल्याचं सुद्धा पोलिसांनी आज हायकोर्टामध्ये सांगितलंय. हे आंदोलन करण्यासाठी केवळ 9 ते 6 इतकीच परवानगी होती. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी होती. मात्र त्यानंतर सुद्धा हे आंदोलन सुरू राहिलं अशी माहिती देण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे युक्तिवाद महाधिवक्त्यांकडून, राज्य सरकारकडून आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून सुद्धा केले गेले. आणि या सगळ्यामध्ये आंदोलकांचे वकील सुद्धा होते. त्यांनी सुद्धा आंदोलकांना कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये त्रास झालेला आहे, सरकारनं आम्हाला कशा पद्धतीची वागणूक दिलेली आहे, अशा पद्धतीचे काही आरोप केलेले बघायला मिळतात. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजू आहेत आपल्यासोबत. राजू सोनवणे. राजू, आपण बघतोय की आता मुंबईमध्ये येण्यापासून या आंदोलकांना रोखा असं सांगितलंय. खरं तर जरांगे पाटील हे वारंवार म्हणतायत की आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि मोठ्या संख्येने, खरं तर काल आणि परवा शनिवार रविवारचा दिवस होता, मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक मुंबईत आले होते. अजून सुद्धा गाड्या भरभरून लोक मुंबईच्या दिशेनं निघालेली आहेत. मात्र या सगळ्यांना रोखण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. अगदी आपण पाहतोय की यासोबतच आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते की मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार, तोवर मुंबई सोडणार नाही असं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं होतं. आणि ह्या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये छापून आल्या होत्या आणि याची सुद्धा दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय का 1 दिवसाची परवानगी दिलेली होती, मात्र आमरण उपोषण आता सुरू झालेलं आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जी आहे ती घेतली होती. त्यामुळे आपण पाहतोय की याची सुद्धा दखल जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की वर्तमानपत्रातील काही बातम्या आहेत. कबड्डी खेळतानाच्या फोटोचे देखील उच्च न्यायालयाने आपण पाहतोय की दखल घेतलेली आहे. खरं तर सीएसटी स्थानक असेल किंवा आझाद मैदानाच्या बाहेर अनेक रस्त्यावरती कबड्डी खेळत असेल किंवा इतर खेळ खेळताना फोटो त्याचं जे आहे ते कात्रणं आलेली होती आणि त्याची सुद्धा दखल मोठ्या प्रमाणावरती हायकोर्टाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच बाहेर ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याची दखल जी आहे ती हायकोर्टाने घेतलेली आहे. आपण पाहतोय अगदी वर्तमानपत्रातील बातम्यांची दखल असेल किंवा राज्य सरकारकडनं मांडलेल्या बाजू असतील किंवा अगदी गुणरत्न सदावर्ते यांनी नमूद केलेल्या काही गोष्टी असलेल्या सगळ्याबाबतचे जे आहे त्या दखल घेतलेली आपल्याला हायकोर्टाने पाहायला मिळत आहेत. सगळ्या याच्यावरती आता थोड्याच वेळामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे. मात्र बाहेर जे काही घडलेलं आहे 4 दिवसामध्ये त्या सगळ्याचा जो आहे तो संपूर्णपणे अहवाल जो आहे, एक प्रकारे जी माहिती जी आहे ती न्यायालयात ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती न्यायालयाने सुद्धा याची दखल घेतल्याचं स्पष्ट केलेलं आहे. आपण पाहतोय की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत की या आंदोलनासाठी बाहेरून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलक येत आहेत. यावरती सुद्धा हायकोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहे की बाहेरच्या आंदोलकांना जे आहे ते मुंबईत येऊ देऊ नका. अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश जे आहेत ते हायकोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं म्हणजे आझाद मैदानामध्ये परवानगी दिली असताना सुद्धा सीएसटीची परिसर असेल किंवा आझाद मैदानाच्या बाहेर अनेक रस्त्यांवरती दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या